नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण सगळेजण वाट पाहत आहोत की प्रतिमाची स्मृती कधी परत येणार आहे, प्रतिमाला सर्व गोष्टी कधी आठवणार आहेत. पण लवकरच ही गोष्ट घडणार आहे, कारण नागराजने जे कांड केलेलं आहे ते कांड आता त्याच्यावरच उलटलेलं आहे आणि नागराजची रवानगी ही आता रविराज जेलमध्ये करणार आहेत. कारण नागराजने प्रतिमाच्या जीवावर उठलेला आहे, पण झालेलं मात्र उलटच आहे. त्यामुळे असं घडलेलं आहे की प्रतिमाची स्मृती ही परत आलेली आहे आणि प्रतिमाला सर्व गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. त्यामुळे नागराजची आता वाट लागणार आहे. नागराजने जो विचार केलेला होता त्याला असं वाटलेलं होतं की आपण प्रतिमाला संपूया किंवा तिला घाबरवून तिचा जो मेंदू चालत आहे तो मेंदू बंद पाडूया. पण घडलेलं मात्र वेगळंच असतं आणि नागराजची वाट लावण्यामागे इथे आता मोठी गोष्ट घडलेली असते आणि मग प्रतिमा हे सर्व सायलीला सांगते. पण सायली मात्र आता यावेळेस शांत राहत नाही. सायली म्हणते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. ज्या नराधमाने माझ्या प्रतिमात त्याला त्रास दिलेला आहे त्याला जेलमध्ये तर पाठवावं लागणारच आहे. हे सगळं आता सायलीनं केलेलं असतं आणि सायलीनं जेव्हा रविराज आणि त्याचबरोबर हे सगळं अर्जुनला सांगितलं जातं तेव्हा अर्जुन आणि रविराज महिपत आणि त्याचबरोबर या नराधमाला म्हणजे नागराजला जेलमध्ये कसे पाठवतात, डॉक्टरांनी आल्यानंतर काय सांगितलेलं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, आपण पण बाबांसोबत जाऊया, तो एक्सपो होणार आहे तिथे, महिपत शिकरे येणार आहे ना. सायलीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. म्हणजे तिथं सगळ्यांच्या बरोबर जायचं आणि अचानक तिथून कल्टी मारायची कार्यक्रमातून आणि महिपत शिकरेच्या घरी पोचायचं. एकदा का महिपत शिकरेच्या घरी पोचलं की त्यानंतर मग सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जशा पद्धतीनं हव्या आहेत तशा पद्धतीने करून घ्यायच्या. हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजे महिपतच्या घरी जाऊन जो शोध घ्यायचा आहे त्यासाठी हा सगळा सायलीचा डाव असतो. मग सायली या सर्व गोष्टी त्या पद्धतीनं करण्यासाठी आता सज्ज झालेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे आता सायलीनं ठरवलेलं असतं. पण आता इकडे रविराज एका मीटिंग म्हणजे कॉलवरती असतात आणि मग प्रतिमा बाहेर आलेली असते. बाहेर ती झोपाळ्यावरती बसलेली असते. तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि नागराज पाहतो, आत जाऊन पाहतो दादा आतमध्ये बिझी आहे आणि प्रतिमा वहिनी जर एकटीच इथं आलेली आहे तर आता हिचा काटा काढणं सोपं होईल. कारण ज्या प्रियाने गोळ्या आणायचं ठरवलेलं आहे त्या गोळ्या अजूनही मिळालेल्या नाहीत. त्यामुळं आता हिची जर स्मृती परत यायला लागली, एक तर चेहऱ्यावरचे डाग गेल्यामुळे हिचा कॉन्फिडन्स जो आहे तो जरा जास्तच वाढलेला आहे असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यामुळं तो म्हणत असतो की लवकरात लवकर मला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळं हिच्या डोक्यावरती पुन्हा परिणाम झाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला जशा हव्या होत्या तशा घडल्या पाहिजेत. हे सगळं नागराजच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र नागराजने तिथं अगदी कचरा जो गोळा केलेला असतो तो जाळलेला असतो आणि तो तिथे पोहोचलेला असतो. प्रतिमाला म्हणत असतो की अशी आग प्रत्येक आठवड्याला आग केली पाहिजे, आपल्या घरातल्या एकेकाला तिथे जाळून टाकलं पाहिजे असं नागराज बोलत असतो आणि तो म्हणत असतो की एकेकाची वाट लावली पाहिजे. हे सगळं नागराजचं बोलणं चाललेलं असतं. प्रतिमा मात्र घाबरलेली असते. आधीच आग बघितली की तिला भीती वाटत असते, कारण तिला 22 वर्षापूर्वीची गोष्ट ती आठवत असते जेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात झालेला होता. ती दरीत कोसळलेली होती आणि तेव्हा त्या दरीतून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा आधारासाठी तिने महिपतकडे हात मागितलेला होता, पण महिपतने ते जळकं लाकूड घेऊन तिच्या तोंडावरती मारलेलं होतं आणि तिच्या तोंडावरती इतके दिवस ज्या जखमा होत्या त्या जळक्या लाकडाने झालेल्या होत्या. त्यामुळंच ती या आगीला घाबरत असते. आता इकडे नागराजला असं वाटत असतं की मी हे सगळं जर केलं तर मात्र खूप मोठी गोष्ट घडणार आहे आणि म्हणूनच नागराजने हे सगळं कांड सुरू केलेलं असतं. नागराजला असं वाटत असतं की आता मी या पद्धतीने वागणार आहे आणि प्रतिमा कशी या सगळ्यातून आता बाहेर होणार हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यामुळंच नागराज हा प्रतिमाला त्या आगीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आगीमध्ये लोटत असतो आणि तिला म्हणत असतो की जा,
जा तू ह्या आगीमध्ये जा आणि हे संपलं संपलं सगळं, एकेकाला असंच मी जाळून टाकणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आग समोर असते, प्रतिमा ओरडत असते, नाही नाही म्हणून ती ओरडत असते. परंतु नागराज जो आहे तो प्रतिमाला तसाच पुढे ढकलत असतो. आणि तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि ती इतकी भयानक असते की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. प्रतिमा तिथून बाजूला होते आणि त्या आगीमध्ये होरपळला जातो, तो म्हणजे नागराज. पण या सगळ्यामुळं घाबरलेली असते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा खूप पॅनिक झालेली असते, तिला काही सुचत नसतं. प्रतिमा खूप घाबरलेली असते. आणि मग इकडे अर्जुन आणि सायली बाहेर असतात. अर्जुन सायलीला रविराजांचा फोन येतो आणि अर्जुन सायलीला रविराज म्हणतात की आता खूप मोठं घडलेलं आहे आणि प्रतिमा पॅनिक झालेली आहे. ती नॉर्मल होती, अचानक ती बाहेर गेली आणि काय झालं ते मला माहीत नाहीये, पण ती पॅनिक झालेली आहे. जसं सुरुवातीला ती आल्यानंतर पॅनिक झालेली होती तशा पद्धतीनं ती पॅनिक झालेली आहे. तर मला असं वाटत आहे की तू सायलीला घेऊन लवकरात लवकर अर्जुन इकडे ये. सायली आल्याशिवाय ती शांत होणार नाही असं मला वाटत आहे. तू लवकरात लवकर ये. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हो सिनियर मी येत आहे. असं म्हणत अर्जुन बोलतो आणि म्हणतो की मी लवकरच पोहोचत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रतिमा आणि त्याचबरोबर सायली तिथे येते, प्रतिमाला जवळ घेते. प्रतिमाला तिने मिठीत घेतलेलं असतं आणि सायली जेव्हा प्रतिमाला मिठीत घेते तेव्हा मात्र प्रतिमा थोडी शांत होऊ लागते. प्रतिमा जेव्हा शांत होत असते तेव्हा मात्र घडत असतं असं की प्रतिमा जेव्हा शांत झालेली आहे तेव्हा मात्र प्रतिमाने या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि प्रतिमा फक्त सायलीच्या जवळच शांत होऊ शकते हे रविराजला सुद्धा माहिती असतं. आणि त्याचमुळं रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा सायलीला सांगत असतो की तू तिला शांत कर. काही झालं तरीही प्रतिमा आत्ता ज्या पद्धतीने विचार करत आहे ते सगळं थांबलं पाहिजे. प्रतिमाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते असं नकोय घडायला, कारण आत्ता कुठं प्रतिमाच्या या सगळ्या गोष्टीमुळं तिच्याकडे तो कॉन्फिडन्स आलेला होता. आणि हे सगळं काय घडतंय असं रविराज बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे रविराजांना सायली म्हणत असते की हो हो रविराज काका मी बघते काय होतंय ते. असं म्हणत रविराज हे बोलत आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग रविराज म्हणत असतात की नाही, आणि मग प्रतिमाला सायलीने शांत केल्यानंतर एक गोष्ट मात्र घडत असते आणि ती म्हणजे सायलीने प्रतिमाला शांत तर केलेलं असतं, परंतु सायलीने शांत केल्यानंतरही प्रतिमा जी आहे ती आता हायपर झालेली असते, ती शांत होते. आणि मग डॉक्टर श्रद्धा यांना तोपर्यंत फोन करून रविराजने बोलवलेलं असतं. डॉक्टर श्रद्धा येतात आणि मग ते प्रतिमाला चेक करतात. त्या म्हणू लागतात की रविराज काहीही काळजी करायची गरज नाही आहे, जे सगळं घडलेलं आहे ते खरंच खूप छान असं झालेलं आहे, पण इकडे होरपळून निघालेला असतो तो म्हणजे नागराज. जे सगळं घडलेलं आहे ते खूप छान पद्धतीनं घडलेलं आहे असं इकडे त्या सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे बोललं जात असतं आणि मग नागराज म्हणत असतो की मला नाही माहिती वहिनी तिथं कशासाठी गेलेली होती आणि मी वहिनीला त्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु वहिनी तिथं गेली आणि हे सगळं झालेलं आहे. वहिनी तिथं गेलेली होती, मला माहीत नाही आहे हे सगळं काय झालेलं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या खूपच भयानक अशा आहेत असं नागराजचं म्हणणं असतं. परंतु नागराजला आता सगळेजण तिथे शांत करत असतात, पण नागराज म्हणत असतो की मी वहिनीला वाचवायला तिथं गेलो आणि हे सगळं माझ्याच बाबतीत झालेलं आहे असं नागराज सांगू लागतो. तेव्हा मात्र नागराज हे बोलत आहे तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नाही, सायलीला ती खुणवून सांगत असते की नाही सायली हे सगळं चुकीचं आहे, हे असं काहीही घडलेलं नाही असं प्रतिमाचं सांगणं असतं. आणि मग सायली जी आहे ती प्रतिमाला आत घेऊन जाते आणि प्रतिमा म्हणत असते की नागराज तिला खुणवत असतो. तेव्हा मात्र सायली ठरवते नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे म्हणून प्रतिमा त्या एवढ्या पॅनिक झालेल्या आहेत, तेव्हा मला प्रतिमा त्यांशी बोललं पाहिजे हे सायलीच्या डोक्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला शांत करणं हे सायलीसाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणून सायली सुरुवातीला प्रतिमाला शांत करण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि मग एकदा प्रतिमा शांत झाली की मग सायली विचारू लागते की काय झालं प्रतिमा, त्या मला एकदा कळेल का, तुम्ही सांगाल का शांतपणे, असं म्हणत सायली जी आहे ती प्रतिमाला शांत करत असते आणि म्हणत असते की काय झालं बोला आता तुम्ही. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला नागराज भाऊजींनी हे सगळं केलेलं आहे, त्यांनीच मला या सगळ्यामध्ये इथे ढकललेलं आहे, त्या जाळामध्ये मला नागराज भाऊजींनी ढकललेलं आहे
आणि ह्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र प्रतिमा हे सगळं सांगत असते आणि प्रतिमा म्हणत असते की हे सगळं करण्यामागं नागराज भाऊजी जबाबदार आहेत, त्यांनीच मला या सगळ्यामध्ये जाळ्यात ढकललेलं आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र धक्का बसतो. सायली अर्जुन आणि रविराजला बोलावून घेते आणि त्यांना सांगू लागते की प्रतिमा त्याला नागराज काकांनी आतमध्ये त्या जाळ्यात ढकलायचा प्रयत्न केलेला होता, पण प्रतिमात्यांनी आत्ता मोठा धक्का दिला, हिसका दिलेला आहे आणि म्हणून प्रतिमात्या ह्या सगळ्यातून वाचलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे रविराजला खूप राग येतो. त्या क्षणी रविराज तिथे जातो आणि नागराजची गचंडी पकडतो आणि म्हणतो, तुझी एवढी हिंमत कशी झाली, मला सांग, तू हे सगळं का केलेलं आहे. आणि तेवढ्यात प्रतिमा इकडे सांगू लागते की सायली, मला तुला आणखी काहीतरी सांगायचं आहे. अगं मला आठवत आहे 22 वर्षापूर्वी जे काही झालेलं होतं ना ते मला आठवत आहे. असं म्हणत इकडे प्रतिमा सांगू लागते. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा त्या. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की सायली, एक माणूस होता आणि त्याचं तो ना असा त्याच्या पेदार मिशा होत्या आणि त्यासोबतच तो जो माणूस होता ना तो अशा पद्धतीने राहत होता आणि त्याने मला हात दिला असं मला वाटलेलं होतं, पण त्याने मला हात काही दिलेला नव्हता, तर त्याने मला तिथे मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो अशा पद्धतीने दिसत होता. हे सांगितल्यानंतर रविराज अर्जुन सगळेजण ऐकत असतात. म्हणजे प्रतिमाला वेगळं काहीतरी आठवत आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून महिपत आहे हे सायली आणि अर्जुन यांच्या लक्षात आलेलं असतं. 22 वर्षापूर्वींची जी गोष्ट आहे ती अखेर समोर आलेली असते आणि मग प्रतिमाने सांगितलेलं असतं की त्यावेळेस आमचा अपघात झाला होता तेव्हा ती व्यक्ती तिथं आलेली होती आणि अर्जुन आणि त्याचबरोबर रविराजला खूप राग येतो. इथे नागराजची धुलाई केलेली असते, पोलिसांना फोन केलेला असतो रविराजने आणि मग अर्जुन आणि रविराज ठरवतात की आता जाऊन त्या महिपतची धुलाई करायची. म्हणून महिपतची धुलाई करण्यासाठी दोघंही आता निघालेले असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही महिपतला मात्र सोडायचं नाही. नागराजला रविराज म्हणत असतात की हे सगळं तू का केलेलं आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे दादा. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की ठीक आहे, मला कळेल काय केलेलं आहे आणि हे सगळं त्या महिपतकडे गेल्यावरच कळणार आहे, कारण तुझं आणि महिपतचं काहीतरी आहे हे मला आधीपासून माहिती होतं आणि आता मला समजेल. मी जाणार आहे त्याच्याकडे, पण तुझी व्यवस्था 10x10च्या खोलीत मी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात पोलीस येतील आणि घेऊन जातील. सुमन म्हणत असते की मला खरं तर या माणसाशी लग्न केलेलं आहे याची लाज वाटत आहे. खरंच या माणसाने एवढी मोठी गोष्ट केलेली आहे आणि इकडे आता नागराजचा डाव उलटलेला असतो, त्याच्यावरच उलटलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे घडलेलं असतं त्यावेळेसच इकडे प्रतिमाने सांगितलेलं असतं ते म्हणजे नागराजने हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याला नागराज जबाबदार आहे. या सर्व गोष्टी प्रतिमाने सांगितल्यानंतर मात्र इथे सर्वांना धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. सायली खूप पिसाळलेली असते आणि रविराज पण पिसाळलेला असतो. अर्जुन आणि रविराज सायलीला सांगतात की ह्याला बांधून ठेवलेलं आहे, पोलीस आले की याला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्या महिपतकडे जाऊन बघून येतो. म्हणून दोघंही आता महिपतकडे जायला निघालेले असतात आणि त्याचबरोबर इकडे घडतं असं की पोलीस येतात आणि नागराजला घेऊन जातात. महिपतकडे आल्यानंतर अर्जुन आणि रविराज तेवढेच चिडलेले असतात. महिपतला म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता बाहेर ये, कारण अर्जुनने महिपतचा फोटो इकडे प्रतिमाला दाखवलेला असतो आणि हीच ती व्यक्ती होती का असं विचारलेलं असतं. त्या क्षणी प्रतिमाने सांगितलेलं असतं की हो, हीच ती व्यक्ती आणि प्रतिमाने जेव्हा सत्य सांगितलेलं आहे तेव्हा अर्जुन भयानक चिडलेला असतो. इकडे पोलिसांना कॉल तर केलेलाच असतो, पण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील असं अर्जुन आणि सायली या दोघांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज महिपत आणि नागराज या दोघांचाही बंदोबस्त झालेला असतो, त्यांचा खेळ खल्लास झालेला असतो आणि दोघांचीही रवानगी जेलमध्ये झालेली असते. या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही यांना मी सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण या दोघांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खूपच नीच वृत्तीच्या केलेल्या आहेत. माझ्या प्रतिमात्याचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, यांना मी सोडणार नाही. तेव्हा महिपत सांगत असतो की नागराजने मला इथे सुपारी दिलेली होती आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता प्रिया आहे ती मात्र घाबरलेली असते, कारण आता प्रियाचं सत्य लवकर बाहेर यायला काही वेळ लागणार नसतो. तिला माहिती असतं जर आपण याच्यामध्ये अडकलो गेलो तर आपली मात्र वाट लागणार आहे.
तर आता अर्जुन आणि त्याचबरोबर रविराज यांनी नागराज आणि महिपतची तर वाट लावलेलीच आहे, पण त्याचबरोबर प्रियाची वाट कशी लागणार हे मात्र मोठं आहे. आता लवकरच प्रतिमा सायलीच्या बाबतीत ही सत्य सांगेल, ते म्हणजे तिला का जाणवत आहे सायलीबद्दल तेवढी आपुलकी. प्रिया नक्की कोण आहे, प्रियाने आतापर्यंत तिच्याशी केलेली कारस्थानं जी आहेत तीही लवकरच समोर येतील. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.